आम्ही भरून घ्यायचे का? ठीक आहे, तुम्हाला अवधूतजी, तुमचा जिंकवायचं- मुद्दा तुम्हाला तुम्ही जिंकवायचं मांडलेला आमचं काम आहे, का? तुमचा मुद्दा मांडलेला आहे. हनुमानजी काय म्हणाल? पूर्वी जी भारतीय जनता पक्षाचं लोकशाही विरोधी वर्तन नगर परिषद निवडणूक आणि आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठसठशीतपणे अधोरेखित झालेला आहे. ऐन कैन प्रकारे 4.5-5 वर्षे निवडणुका पुढे ढकलण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा वाटा होता. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते मोकळे होऊ शकत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे स्थानिक लोकप्रतिनिधी आले पाहिजे. फक्त मंत्री, फक्त आमदार, फक्त खासदार म्हणजे लोकशाही नव्हे, तर लोकशाहीचं विकेंद्रीकरण करायचं. एससी, एसटी, ओबीसी आणि सर्वसाधारण या कॅटेगरीमधल्या लोकांना लोकप्रतिनिधीमधून लोकशाहीमध्ये स्थान असलं पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या शहराचा, त्यांच्या गावाचा कारभार बघितला पाहिजे. ही काँग्रेसची भूमिका होती. पंचायत राज व्यवस्था काँग्रेसनं आणली. 1. 2. भारतीय जनता पक्षानं सुरुवातीला जातीच्या आणि धर्माच्या नावावर मताचं पोलरायझेशन करण्यामध्ये 60 वर्षामध्ये त्यांनी राजकारण केलं. त्यानंतर सत्ता आल्यानंतर निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार याद्यांमध्ये गोल करून काही निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला. ऐका, कंप्लीट होऊ द्या. पूर्वीची कंप्लीट होऊ द्या. पूर्वीची कंप्लीट होऊ द्या. ऐकाव प्लीज प्लीज, तोडू नका ना मला. मी दोघांचं ऐकलं ना आधी. पहिलं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं विकेंद्रीकरण, लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या बाजूने आहे. स्थानिक लोकांना अधिकार भेटला पाहिजे, त्यांनी गाव चालवलं पाहिजे, ही आमची भूमिका अधोरेखित होऊ द्या. दुसरी भूमिका, मतदान प्रक्रियेमध्ये जात आणि धर्माचा नावानं नंगानाच करणे, ह्याला आम्ही लोकशाही विरोधी कृत्य म्हणतो. त्याची आता तिसरी कडी आली मतदार याद्यांवर, ज्यावर आम्ही भांडत होतो. आणि त्याचं शेवट टोक म्हणजे निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत. मतदारांनी फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावर पोलिसांकरवी, स्थानिक गुंडांकरवी, निवडणूक आयोगाकरवी दबाव आणायचा. अनेक बिनविरोध झालेल्या उमेदवारांचा एक एक कागद साधा महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरनं, त्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या ऑफिसरनं नाकारल्यामुळे त्यांचे फॉर्म बाद झालेले आहेत. अनगरमध्ये आपण बघितलं, एका महिलेला नगर परिषदेमध्ये ती शौचालय वापरते ह्याचं सर्टिफिकेट कितीतरी दिवस मागूनही देण्यात आलेलं नव्हतं. तर निवडणूक आयोगाचा गैरवापर, पोलिसांचा गैरवापर, दहशतीचं वातावरण, गुंडांकरवी खून करण्यापर्यंत सोलापूरमध्ये यांची मजल गेली. जुने गुन्हे उकरून काढून तुरुंगात टाकायची धमकी दिली गेली. असेल नसेल ती कागद खोटी दाखवून उमेदवाराला ऐनकेन प्रकारे माघार घ्यायला लावणं, हा लोकशाहीवर भारतीय जनता पक्षानं नव्हे सत्ताधाऱ्यांनी केलेला अतिप्रसंग असं वर्णन आम्ही या निमित्तानं करतो. जर तुम्हाला एवढं कौतुक आहे, चंद्रशेखर बावनकुळे साहेब म्हणाले की बिनविरोध होतंय, त्यात काय म्हणे चांगलं आहे, तर तुमची भूमिकाच ती आहे की तुम्हाला कुणाचाही विरोध नको आहे. संसदेत विरोध नको आहे, विधानसभेत विरोध नको आहे, नगर परिषद महानगरपालिकेत तुम्हाला विरोध नको आहे. प्रशासक बसून हुकुमशाही पद्धतीनं, अध्यक्षीय पद्धतीनं नगर परिषद महानगरपालिकेपासून संसदेपर्यंत तुम्हाला देश चालवायचा आहे. म्हणून तुम्ही विरोधी पक्ष नेता विधानसभेमध्ये देत नाही आणि नगरपालिका महानगरपालिकेमध्ये उमेदवारांना तुम्ही ठरवून बाद करताय. हा लोकशाहीवरचा अतिप्रसंग भारतीय जनता पक्षाने केलेला आहे. सिस्टमॅटिकली हुकुमशाहीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे, असा तुम्ही एक गंभीर आरोप केलेला आहे. खरं तर ह्याच्यावरती चर्चा करायला नक्कीच आवडलं असं म्हणा.